नमस्कार. मी कोच प्रभाकर कासार आपणास सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात दिमाखात गाजत वाजत आगमन होते. घराघरात श्री गणेशाची विधिवंत प्रतिष्ठापना केली जाते. त्या दिवसापासून आपण सर्वजण आनंदी आणि उत्साहित होतो. गणपतीची आरास करणे, सजावट करणे, सकाळ संध्याकाळ आरती म्हणणे, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे, यामुळे आपल्या घरातले वातावरण तसेच जेथे गणेशोत्सव मंडळ असतील तेथले वातावरण उत्साही आणि आनंदमय बनते. या आनंदी वातावरणात दिवस कसे जातात हे आपल्याला कळतच नाही आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन आपल्याला करावे लागते आणि हे विसर्जन करताना आपले मन खिन्न आणि उदास होते. कारण आता हे चालू असलेले सर्व कार्यक्रम थांबतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला पण आपण आपल्या गावी परत जाण्यासाठी निरोप देत असतो. म्हणूनच आपण सर्वजण गणपती बाप्पांना म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशीही विधिवंत पूजा करून गणरायाला निरोप दिला जातो. असं मानलं जातं की यामुळे घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. पण गणपती विसर्जन का केलं जातं यामध्ये एक सुंदर पौराणिक कथा आहे, ते मी आपणास सांगतो. वेद व्यासजींनी महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा होता. त्यांनी सलग 10 दिवस डोळे मिटून कथा सांगितली आणि गणपती बाप्पा ते लिहित होते. 10व्या दिवशी जेव्हा व्यासांनी आपले डोळे उघडले तेव्हा पाहिलं की सतत एकाच ठिकाणी बसून लिहत असल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढलेले होते. त्यांना शीतलता मिळावी म्हणून व्यासजींनी एका जलस्रोतावर नेलं आणि स्नान घातलं. तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणून या तिथीला आपण गणेश विसर्जन करायची प्रथा सुरुवात केली आणि सुरू झाली. धार्मिक श्रद्धेनुसार आपण मूर्ती रूपात देवी देवतांची पूजा करतो. तेव्हा त्यांना त्यांच्या लोकांकडून आपल्याकडे बोलावतो. पूजा संपल्यावर आपण त्यांना निरोप देतो जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी परत जातील. गणेश विसर्जन हे जीवनचक्राचे एक प्रतीक आहे. ज्याप्रमाणे एखादा जीव जन्माला येतो आणि पुन्हा पंचतत्वात विलीन होतो, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यात विसर्जन केली जाते. पाणी हे ज्ञानाचं आणि शहाणपणाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा मूर्ती पाण्यात विसर्जित होते तेव्हा गणेश बाप्पा मूर्ती रूपातून निराकारात विरघळतात. पंचतत्वांनी बनलेली मूर्ती पुन्हा त्याच तत्वामध्ये विलीन होते. हे विसर्जन आपल्याला मोह सोडायला शिकवते. आपण मोठ्या प्रेमाने बाप्पाला घरी आणतो, त्याची पूजा करतो, पण त्यांना निरोप द्यावाच लागतो. हेच आपल्याला शिकवतं की जीवन हे एक चक्र आहे. आपलं जीवन सुद्धा या चक्राप्रमाणे चालत असतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्साहात एक वेगळाच आयाम दिला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. श्रद्धेच्या नावावर भारतीय लोक सहज एकत्र येऊ शकतात आणि येतात हे त्यांना माहीत होतं. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा
आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि ती पुढे असेच चालू राहील आणि त्यामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे आणि आनंदरूपी उत्साह मानण्यामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात सहभाग त्यात होत आहे। आजच्या या भव्य विसर्जन मिरवणुकीची तयारी पाहण्यासारखी असते। आकर्षक देखावे, ढोल ताशांचा निनाद आणि आकर्षक गणवेशातले पथक हे सगळे पाहून मन अगदी भरून येतं। आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मन भरून आलं असलं तरी पुढच्या वर्षी पुन्हा गणपती लवकर येतील या आशेने मन शांत होतं। म्हणून आपण गणपती बाप्पांना विसर्जन करताना म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। धन्यवाद। मी कोच प्रभाकर कासार अशा विविध प्रकारचे व्हिडिओ आणि लेख मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्या सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे मीडिया म्हणून काम करतात आणि या मीडियावरती माझे चॅनेल्स आहेत। त्या चॅनेल्सची नावे कोच प्रभाकर कासार आणि कादंबरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही माझ्या चॅनेल्सची नावं आहेत। तुम्ही कृपया मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे माझे व्हिडिओ लेख वाचून आपल्या ज्ञानात भर घाला। या व्यतिरिक्त मी या लेखाबरोबर अनेक प्रकारचे वेगवेगळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन विषयी व्हिडिओ आणि लेख या सोशल मीडियावर टाकत असतो। ते आपण पहा आणि मला त्यास सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।